सर्वांना जय शिवराय. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच द्वारा आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती या पुस्तकाचं गेल्या 8 दिवसापासून आपण वाचन करत आहोत. वाचनातून शंभू महाराजांचं बलिदान मास पाळायचा असं एक औचित्य साधून आपण गेल्या 8 दिवसापासून हा प्रयत्न सर्वांपर्यंत शंभू चरित्र पोहोचवण्याचा करत असतो. गेल्या 2 वर्षापासून निरंतर आपला हा उपक्रम सुरू आहे आणि आजच्या आपल्या सत्राला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत ऍडव्होकेट अजिंक्य धर्माधिकारी सर. सर दर्यापूर कोर्टामध्ये सरांची प्रॅक्टिस चालू आहे. सोबतच सर संघाचे स्वयंसेवक आहेत. गजानन महाराज संस्थान शेगाव येथे कायदेविषयक सल्लागार म्हणून सर दायित्व निभावत आहेत, कर्तव्य पार पाडत आहेत. गुरु मंदिर कारंजा लाड येथे सुद्धा सर कायदेविषयक सल्लागार आहेत. अन्नपूर्णा मंदिर दर्यापूर इथे विश्वस्त अध्यक्ष म्हणून सर कार्यभार पाहत आहेत. असं सरांचं बहुआयामी व्यक्त आणि मंदिर क्षेत्रात वेगवेगळ्या ज्या कायदेविषयक बाबी आहेत त्या सर मार्गदर्शन करतात सर्वांना. तर मी सरांना विनंती करतो की आजच्या अनुमोदन सत्राला त्यांनी सुरुवात करावी. आदरणीय ऍडव्होकेट अजिंक्य धर्माधिकारी सर. जय शिवराय. आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. जय शिवराय. हो हो येतो आवाज. येतो आवाज. जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्दनी जय मधुकैठभ छलनी देवी जय महिष विमर्दिनी जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्त बीज विड्डाल विहंडिनी जय जय निशुंभ शुंभ दल निभनिभूषण जय जय भननी सर्जा समर्थ शिवराज कहे देहि विजय जय जगजननी देहि विजय जय जगजननी देहि विजय जय जगजननी. परम वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, परमवंदनीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज मला बलिदान मास निमित्त अनुमोदन करण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच आदरणीय प्रतीकदादा आणि आदरणीय शिवादादा यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझे वडीलधारे बंधू आदरणीय श्री संदीपदादा राजगुरे यांनी मला या अनोख्या उपक्रमाची ओळख करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज आपल्या समोर विषय मांडतोय. बंधूंनो, प्रत्येक जण किंवा इतिहासकार विचारसरणीनुसार आपापले मत मांडत असतो, पण इतिहास हा इतिहास आहे. त्याला भावना, जातीय अहंकार, जातीय द्वेष या कुठल्याच नसतात, कारण तो इतिहास असतो, घडून गेलेला असतो. माननीय निनादजी बेडेकर नेहमी म्हणायचे की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. आणि त्याच बरहुकूम आज आपण इतिहासाचे वाचन कशा प्रकारे करायचे किंवा इतिहास संशोधक त्यांचा तर्क कशा प्रकारे मांडतात ते आज आपण पाहूयात. आजचा माझा जो विषय आहे तो आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत फितुरी कोणी केली आणि नेमका इतिहास काय आहे ते आज आपण आजच्या या सत्रामध्ये बघू. छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेख निजाम, ज्याला औरंगजेबाने मुकर्रब खान ही पदवी दिली होती, त्याने 3 फेब्रुवारी 1689 ला अटक केली. ही जी नोंद आहे ही जेधे शकावलीमध्ये सापडते. तर जेधे शकावलीतील जी नोंद आहे ती अशी आहे की मी जशीच्या तशी तुम्हाला सांगतो. विभम संवत्सरे शके 1610 माघ वद्य सप्तमी संभाजीराजे व कवी कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून येऊन उभयतास जीवितच धरून नेले. वरकड लोक रायगडास गेले. अशी ती नोंद आहे. आता दुसरी महत्वाची नोंद अशी आहे की ती मद्रास वखार याच्यामध्ये 27 मार्च 1689 याच्यामध्ये ती नोंद आहे. ती अशी आहे की दक्षिणेकडील ताजी बातमी अशी आहे की संभाजीस त्याच्याच लोकांच्या फितुरीमुळे पकडले. माफ करा, ही
हे जे दस्तऐवज आहेत, हे जसेच्या तसे मला तुम्हाला सांगावं लागतात आहेत. त्याच्यामुळे मला छत्रपतींचा एकेरी उल्लेख करावा लागतोय, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आता ही जी नोंद आहे, याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात येईल, की याच्यामध्ये लोकांच्या फितुरीमुळे पकडले गेले, हे समकालीन पुराव्यामधून आपल्याला दिसून येते. आता संभाजी महाराज हे फितुरीमुळे पकडल्या गेल्याचं अनेक साधनांमध्ये आहे, अनेक ऐतिहासिक पुराव्यांमध्ये आहे. त्याच्याबद्दल तर काही कुठलीही शंका नाही आहे. पण ही फितुरी नेमकी कोणी केली? याच्याबाबत बऱ्याचशा लोकांचे मतभेद आहेत. बऱ्याच इतिहास संशोधकांचे मतभेद आहे आणि इतिहास अभ्यासकांचे मतभेद आहे. त्याच्यामध्ये 3 नावं जे आहेत ते प्रामुख्याने घेतले जातात. सगळ्यात पहिलं नाव घेतलं जाते शिर्केंचं. गणोजी शिर्के आणि शिर्के परिवारातले अन्य कोणी जे असतील. त्यानंतर घेतलं जाते कवी कलश आणि तिसरं नाव घेतले जाते पाली मठाचे रंगनाथ स्वामी, जे समर्थ रामदासांचे शिष्य होते. आता हे जे 3 व्यक्तिमत्व आहेत, या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांचे वैयक्तिक संबंध कसे होते आणि फितुरी संदर्भात कुठल्या-कुठल्या नोंदी आहेत, याच्या संदर्भात आज आपण इथे चर्चा करू. गणोजी शिर्के आणि शिर्के परिवारातले जे लोक आहेत, त्याच्या संदर्भात काय नोंदी आहेत, हे तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजी राजे शिर्के जे होते, त्यांना आपली मुलगी राजकुंवरबाई हिला पुत्र झाल्यानंतर देशमुखीचे वतन देण्याचे कबूल केले होते. या संदर्भातला जो उल्लेख आहे, तो छत्रपती शाहू महाराजांनी शिर्केंना जे दिलेलं वतनपत्र आहे, त्याच्यामध्ये आढळतो. तो शिवचरित्र साहित्य खंड 3 लेखांक 438 याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, की ज्यावेळी माफ करा, ज्यावेळी संभाजीराजे छत्रपती झाले, त्यावेळी येसूबाई यांचे वडील पिलाजीराजे ते आपल्या सैन्यासह संभाजी राजांच्या मदतीस आले. त्यामुळे गणोजी शिर्के या वतनासाठी बरेच आग्रही होते. पण स्वराज्यात वतन देण्याची पद्धत त्यावेळी बंद असल्याने त्यांना वतन दिले नाही. त्यामुळे गणोजी शिर्के नाराज होते. ऑगस्ट 1682 च्या दरम्यान कान्होजी शिर्के हे मोगलांना सामील झाले होते. तेव्हा त्यांना 5,000 मनसबदारी औरंगजेबाने दिली होती. म्हणजे 1682 म्हणजे छत्रपती संभाजी राजांना पकडण्याच्या जवळपास 7 वर्ष आधीपासून शिर्केंचे आणि औरंगजेबांचे म्हणजे मोगलांच्या ह्याच्यामध्ये शिर्के सामील झालेले होते. महत्वाचा मुद्दा असा आहे, की कवी कलश आणि शिर्के यांच्यामध्ये जेव्हा वाद निर्माण झाला, त्या संदर्भात आपल्याला चिटणीस बखर, त्याच सोबत मराठा साम्राज्याची छोटी बखर आणि पंतप्रतिनिधींची बखर यामध्ये आपल्याला माहिती मिळते. आता चिटणीस बखर जी आहे, त्या चिटणीस बखरीनुसार शाहू महाराजांना गादीवर बसून राज्य चालवावे असं राजकारण शिर्के करत असल्याची बातमी संभाजी महाराजांना जेव्हा कळाली, तेव्हा त्यांनी शिर्के यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पराभूत केलं, अशी नोंद आहे. त्याच्यामध्ये शिर्के मारले गेले, त्यांची घरं जाळली गेली. याही संदर्भात चिटणीस बखरमध्ये नोंद आहे. आता मराठा साम्राज्याची जी छोटी बखर आहे, त्याच्यामध्ये अशी नोंद आहे, की कवी कलशाला मारावे म्हणून शिर्क्यांनी 25,000 लोकांचा जमाव केला. याची बातमी कलश यांना मिळाली, तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना सांगून शिर्क्यांवर हल्ला करवला. त्यात अनेक जण मारले गेले. ही आहे मराठी साम्राज्याच्या छोटी बखरमधली नोंद. पुढे अजून एक नोंद जी सापडते, ती चिटणीस बखरमध्ये सापडते. ती अशी आहे, की दौलतराव शिर्के, गणोजी, देवजी वगैरे सर्व पळून हबसाणात गेले. आता हबसाणा म्हणजे काय? हबसाणा हा त्यावेळेस जो सिद्दी जौहर होता, हे सगळे अरबी आणि हबशी लोक होते, यांच्यासाठी हबसाणा हा शब्द वापरला जायचा. म्हणून त्याच्यामध्ये नोंद आहे, की सर्व पळून हे हबसाणामध्ये गेले म्हणून. पुढे आहे, की चहूकडे 4 जाऊन मोगलाईत चाकऱ्या करू लागले. शिर्के आणि कवी कलश यांच्यात जे भांडण झाले व यामध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश याची बाजू घेतली आणि शिर्क्यांवर आक्रमण केले. त्यामुळे गणोजी शिर्के व संभाजी महाराज यांच्यातील वाद वाढून गणोजी शिर्के हे 1688 मध्ये मोगलांना मिळाले. ही जी नोंद आहे, ही चिटणीस बखरमध्ये जशीच्या तशी दिलेली मी तुम्हाला सांगितली.
पुढे अजून एक नोंद आहे, ती आहे जेधे शकावलीमध्ये. जेधे शकावलीमध्ये जी नोंद आहे ती अशी आहे की शके 1610 कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले. कवी कलश हा पळून खिल्नियावर गेला. तेच मासी संभाजीराजे रायगडावरून कलशाचे मदतीस आले. समागमे स्वारी सिरकियांशी युद्ध करून त्यास पळवून खळणियास आले. ही झाली जेधे शकावली मधली कवी कलश आणि शिर्के आणि संभाजीराजे यांच्या संदर्भातली नोंद. मसिरे आलमगिरीमध्ये काय नोंद आहे ती अशी आहे की मुकर्रब खानाने एखाद्या धोरणी व सावध माणसाप्रमाणे त्याने त्या काफिराची म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजीराजेंची बातमी आणण्यासाठी स्वतःचे हेर नेमले. अकस्मात त्याला खात्रीशीर बातमी लागली की संभाजीराजे आणि त्यांचे नातेवाईक शिर्के यांचे भांडण झाले. त्याकरता रायरीवरून खळणीस गेले. तेथून ते संगमेश्वरास गेले. आता हा जो मसिरे आलमगिरी हा जो नोंदीचा ग्रंथ आहे किंवा ही बखर आहे ही मुळात फारसी भाषेमध्ये आहे. यातला जसाच्या तसा जो काही उल्लेख आहे हा मी तुम्हाला इथे सांगितला. तर औरंगजेबाला शिर्के आणि संभाजी महाराज यांच्या वादाविषयीची त्यावेळी बातमी मिळाली होती. त्यांनी त्या औरंगजेबाने मोगल सरदार शेख निजाम याला त्या काळात एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये सुद्धा एक उल्लेख आपल्याला या संदर्भात फितुरीच्या संदर्भातला महत्वाचा असा आढळतो. तो म्हणजे तो जहागीरदार म्हणजे आपले संभाजीराजे रायरीहून एकटाच खळणीस गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्यांशी भांडण देणे हे आहे. हे सुद्धा पत्र फारसीमध्ये आहे आणि हे जसंच्या तसं भाषांतर मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यामध्ये सुद्धा त्या काळातलं असल्यामुळे छत्रपतींचा एकेरी उल्लेख केलेला आहे. या सर्व नोंदींवरून असं आपल्याला दिसतंय की संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद झाली आणि संगमेश्वर या भागाची जी खडानखडा माहिती होती ती केवळ शिर्के यांनाच होती. त्यामुळे शिर्के यांचे जे मार्गदर्शन आहे ते मोगल सरदार जो शेख निजाम होता याला झाले असावे असा इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक हा तर्क मांडतात. आता संभाजीराजे यांचा मृत्यू झाल्यानंतरची एक नोंद सांगतो मी तुम्हाला. ती नोंद अशी आहे दिनांक 19 ऑक्टोबर 1689 साली औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला होता आणि तेव्हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. त्यावेळेस महाराणी येसूबाई यांचा पुत्र शिवाजी आणि येसूबाई यांना कैद केलं होतं. आता इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे दोघेही जण औरंगजेबाच्या सैन्यामध्ये चाकरीमध्ये होते आणि ते दोघेही जण मनसबदार होते म्हणजे चांगल्या पदावर होते. आता येसूबाई ज्या आहेत त्या मूळच्या शिर्के आहेत. ही गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे दोघ जण त्या चाकरीत असताना यांना येसूबाईंना औरंगजेबाने अटक केली होती. त्यानंतरची दुसरी अशी महत्वाची नोंद आहे की छत्रपती राजाराम महाराज जेव्हा छत्रपती होते संभाजीराजांच्या नंतर हे जिंजीला आश्रयाला गेले तेव्हा 1697 रोजी मोगली सैन्याचा वेढा पडला आणि त्या वेढ्यामधून सुटका करण्यासाठी गणोजी शिर्के यांनी दाभोळचे वतन घेऊन म्हणजे गणोजी शिर्केंनी दाभोळचं वतन घेतलं आणि राजाराम महाराज यांना त्या वेढ्यातून सुखरूप बाहेर सुटण्यास मदत केली. अशी ही एक नोंद आपल्याला आढळते. मोगल दरबारातली जे बातमीपत्र आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची नोंद अशी आहे 10 मार्च 1701 ला कान्होजी शिर्के याने बादशहाची भेट घेतली. गणोजी शिर्के 5000 त्यावेळेस 5000 मनसबदार ते होते. त्याच्या मनसबीत वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर कान्होजी शिर्के हे औरंगजेबाला भेटल्यानंतर गणोजींच्या मनसबीमध्ये वाढ करण्यात आली असं त्या नोंदीवरून आपल्याला दिसून येते. आता महत्वाचा एक मुद्दा इथे असा आहे की गणोजी शिर्के यांचे संभाजी महाराजांशी वाद होते आणि त्या वादातूनच ते औरंगजेबाला मिळाले अशा नोंदी आपल्याला बऱ्याचशा आढळतात. त्यामुळे एवढे सगळे जे पुरावे मी तुम्हाला सांगितले हे सगळे पुरावे
या व्यतिरिक्त अजूनही काही पुरावे आहेत, पण वेळेअभावी आपल्याला ते सगळे छोटे-छोटे पुरावे असल्यामुळे इथे सांगणं शक्य नाही. आणि या सर्व पुराव्यांवरून असं दिसते, की शिर्के यांनी या संदर्भात फितुरी केली, असा एक तर्क अभ्यासक आणि इतिहास संशोधक हा मांडत असतात. आता याच्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व जे आहे, ते दुसरं व्यक्तिमत्व आहे कवी कलशाचं. ते आपण बघणार आहोत. तर कवी कलशाविषयी मराठी साधनं जेवढेही आहेत, म्हणजे बखर वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये स्वराज्य बुडावल्याच्या नोंदींचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने चिटणीस बखर आहे. चिटणीस बखर सोबत मराठा साम्राज्याची छोटी बखर आहे आणि पंतप्रतिनिधी यांची बखर आहे. अ, याच्यामध्ये सारखीच नोंद आहे. ती नोंद काय आहे, मी तुम्हाला सगळ्या याच्यात एकच नोंद आहे, ती काय आहे ती सांगतो. कवी कलशाने राज्य बुडवले, संभाजी महाराजांना कलशाने वश केले. ही नोंद तिन्ही बखरेमध्ये सारखी केलेली आहे. आता त्या काळामध्ये इटालियन प्रवासी एक जण होता निकोलाय मनुची म्हणून. तो महाराष्ट्रामध्ये आलेला होता आणि त्याच्यानंतर तो मद्रासमध्ये गेला होता. त्यावेळेस निकोलाय मनुची याने त्याच्या डायरीमध्ये काय लिहून ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. अ, त्याच्यामध्ये कवी कलशाबद्दल असं लिहिलं आहे, की संभाजी विरुद्ध यश मिळवण्यास कारस्थानाचाच उपयोग केला पाहिजे, असे औरंगजेबास वाटू लागले. त्याने संभाजीचा मुख्य कारभारी कवी कलश यास एक पत्र लिहिले. त्याला त्याने मूल्यवान भेटी आणि भक्कम रकमा पाठविल्या. याचा परिणाम असा झाला, की कवी कलशाने संभाजीला जिवंत पकडून देण्याचे मान्य केले आणि त्यानुसार खबर दिली. संभाजी महाराज संगमेश्वर गावी येताच त्यांना त्यावेळी मोगली सैन्याने पकडलं होतं. तर हे असं निकोलाय मनुची लिहून ठेवतो कवी कलशाबद्दल. आता ही जी हकीकत आहे, मनुचींनी लिहिलेली, इतिहासकारांचं आणि इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे, की ही जी बखर आहे, ही जी मनुचींनी केलेली डायरीची नोंद आहे, ही ऐकीव माहितीवरून लिहिलेली आहे. याचं कारण असं आहे, की त्याला शिर्के आणि संभाजी महाराजांमध्ये जो वाद झाला होता, त्या वादाबद्दल कुठलीच माहिती नव्हती. कारण संभाजी महाराजांना कैद झाली, त्यावेळी तो मद्रासच्या बाजूला होता आणि त्याच वेळेस नाही, तो 4 वर्षापूर्वीच म्हणजे 1686 च्या सुमारास तो मुघलांना फसवून मद्रासच्या बाजूला पळून गेला होता. आता या मनुची सोबतच अजून एक परकीय डायरीमध्ये नोंद नोंद आढळते. ती आढळते रॉबर्ट ऑम या नावाचा एक लेखक होता. त्यांनी पण निकोलाय मनुचीच्याच माहितीच्या आधारे आणि ऐकीव माहितीवरून 70 वर्षांनी जे त्यांनी साधनं लिहिली त्याच्यामध्ये कवी कलश हा औरंगजेबाचा हेर असल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे. आता औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्या काळात एक ईश्वरदास नागर म्हणून होता. त्यांनी फुतुहात-ए-आलमगिरी अ, अ, असा एक हे लिहून ठेवला होता. त्याच्यामध्ये तो लिहितो, की कवी कलश हा औरंगजेबाचा हेर होता. कवी कलशाने संभाजी विरुद्ध फितुरी केली. औरंगजेबाने रायगडाची प्रतिमा कवी कलशाच्या मुलाच्या मदतीने बनवून घेतली. ही नोंद ईश्वरदास नागरने लिहिलेल्या फुतुहात-ए-आलमगिरी याच्यामध्ये सापडते. अ, त्याच प्रमाणे कवी कलश जो होता ह्यांचं आणि शिर्के यांचं पटत नव्हतं. त्यांचा एकमेकांना विरोध होता आणि त्याच्यामुळे औरंगजेबाने शिर्क्यांसारखे शूर सरदार जे आहेत, ते कवी कलशामुळे नाराज होऊ नये म्हणून अशा नोंदी केल्याचे बरेचसे इतिहास संशोधक आणि अभ्यासक सांगतात. 1 फेब्रुवारीला म्हणजे 1 फेब्रुवारी 1689 ला मुकर्रब खानाने म्हणजे शेख निजाम याने छत्रपती संभाजीराजा आणि कवी कलश यांना जेव्हा पकडले, अ, तेव्हा आणि 15 फेब्रुवारीला 1689 ला त्यांना साखळदंडामध्ये कैद करून औरंगजेबासमोर आणलं. संगमेश्वरापासून औरंगजेबाच्या जिथे होता तिथे येण्यासाठी त्यांना जवळपास 15 दिवस लागले. तर औरंगजेबाच्या समोर जेव्हा छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना हजर केलं, तेव्हा औरंगजेब हा त्याच्या तख्तावरून खाली उतरून आला. ही ऐतिहासिक नोंद आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. कारण बऱ्याचशा ऐतिहासिक व्याख्यानांमध्ये ही नोंद सांगितल्या जाते आणि तो तख्तावरून खाली उतरून
त्यांनी त्याच्या देवाची प्रार्थना केली आणि तिथे समोर नमस्कार वगैरे केला असं अशी नोंद आपल्याला आढळते. आणि ही सगळी घटना घडत असताना कवी कलशानी उत्स्फूर्तपणे तिथे एक छंद रचला आणि तो छंद काय होता हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी संभाजी राजांना उद्देशून एक छंद रचला. तो असा आहे, की "यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग. जो रबी छबी लखतही, खद्योत होत बदरंग, त्यो तव तेज निहारके, तखत त्यजो अवरंग." याचा अर्थ असा आहे, की यवनरूपी रावणाच्या म्हणजे औरंगजेबाच्या सभेमध्ये बजरंगाप्रमाणेच म्हणजे बजरंगबलीप्रमाणेच संभाजीराजांनाही बंधनात आणण्यात आले आहे. रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले संभाजीराजांचे जे अंग आहे, हे शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणे दिसत आहे. आकाशात सूर्योदय झाल्यावर काजवे जसे निस्तेज होतात, तद्वतच हे शंभूराजा तुझ्या या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तख्ताचा त्याग केला आहे. असं उत्स्फूर्त छंदोगामात्य कवी कलश यांनी त्यावेळी रचलं होतं. हे काव्य ऐकता क्षणीच औरंगजेबाने कवी कलशाची जीभ छाटण्याचा आदेश दिला होता. आता या संदर्भातली एक नोंद आहे. मुंतख बुल्लू बाब हा एक फारसी खंड आहे. त्याच्यामध्ये अशी नोंद आहे, की कवी कलशाने केलेले काव्य कलशाची संभाजी महाराजांविषयीची एकनिष्ठता दर्शवते. हा जो ग्रंथ आहे, हा मोहम्मद हाशिम खाफी खान याने फारशी भाषेमध्ये लिहिला होता. त्याने या ग्रंथामध्ये संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने कोणकोणत्या यातना दिल्या आणि त्या संदर्भात कुठल्या-कुठल्या घटना घडल्या, या सगळ्या गोष्टींची नोंद या मुंतख बुल्लू बाब या ग्रंथामध्ये मोहम्मद हाशिम याने करून ठेवलेली आहे. कवी कलश हे संभाजी महाराजांची एकनिष्ठ होते, या संदर्भातली ही नोंद होती आणि या संदर्भातली ही घटना सुद्धा होती. औरंगजेबासमोर केलेल्या जे काव्य आहे त्याच्यातूनही आपल्याला लक्षात येते, की कवी कलश हे संभाजी राजांशी एकनिष्ठ होते. कवी कलशाला औरंगजेबाचा संशयी स्वभाव आणि विश्वासघातकी स्वभाव काय होता ही पण एक गोष्ट माहितीच होती. आणि औरंगजेबाचा जो मुलगा होता अकबर, तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मराठ्यांच्या आश्रयाला आला होता. ही पण गोष्ट कवी कलशाला माहिती होती. त्यामुळे कवी कलशाला संभाजी महाराजांनी अ, अ, मित्राप्रमाणे मान-सन्मान दिला होता आणि मराठी राज्यात कवी कलशाला बरचसं महत्त्व होतं. आणि शिर्के यांच्याशी कवी कलशाचे वाद होते आणि शिर्के हे औरंगजेबाला सामील झालेले होते. त्याच्यामुळे औरंगजेबाकडे कवी कलशाला जितकं महत्त्व संभाजीराजांकडे आहे, तितकं महत्त्व प्राप्त झालं नसतं आणि त्यामुळे कवी कलश हा फितुरी करणे शक्य नाही. हा तर्क बरेचसे इतिहास संशोधक आणि इतिहासकार कवी कलशाच्या संदर्भात मांडतात. आता आपण गणोजी म्हणजे शिर्के पाहिले, त्याच्यानंतर कवी कलश पाहिले आणि त्यानंतर तिसरं एक व्यक्तिमत्व आहे ज्याच्या संदर्भात हा तर्क दिला जातो ते आहेत पाली मठाचे रंगनाथ स्वामी. आता रामदास स्वामींचे जे शिष्य होते पाली मठाचे रंगनाथ स्वामी हे संगमेश्वराच्या ठिकाणी संभाजी महाराजांसोबत ज्या दिवशी संभाजीराजांना पकडलं गेलं त्यासोबत असल्याची नोंद श्री समर्थ संप्रदायाची कागदपत्रे याच्यामध्ये आढळते. अ, कवी कलश व संभाजी महाराजांना पकडले त्यावेळेस रंगनाथ स्वामी तिथून निसटले आणि वाघापुरीस गेले. अशी ती नोंद समर्थ संप्रदायाची कागदपत्रे या ग्रंथामध्ये आहे. या फक्त एकाच नोंदीच्या आधारावर रंगनाथ स्वामी यांनी संभाजी महाराजांची बित्तम बातमी हे औरंगजेबाला दिली, असं विधान केले जाते. पण मुळात रंगनाथ स्वामी आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये कुठलेही वैयक्तिक वाद नव्हते आणि तसे कुठलेच संदर्भ अन्य कुठल्याही संसाधनांमध्ये नाहीये. पण रंगनाथ स्वामी यांच्यावर अजूनही कुठे काही आरोप केले गेलेले नाहीये. त्यामुळे रंगनाथ स्वामी यांचा या घटनेशी कुठला संबंध असेल, असं काही दिसून येत नाही. बऱ्याचशा लोकांचं असंही मत आहे, की हे जे आरोप केले जातात, हे केवळ जातीय द्वेषातून
रंगनाथ स्वामी यांच्यावर केल्या जातात. आता हा जो ग्रंथ आहे श्री समर्थ संप्रदायाची कागदपत्रे हा जो ग्रंथ आहे हा आता आतापर्यंत दुर्मिळ ग्रंथ होता. पण त्याचं आता पुनर्मुद्रण झालेलं आहे. हा जर ग्रंथ कोणाला पाहिजे असेल तर हा उपलब्धही आहे इंटरनेटवर. तुम्ही शोधू शकता. मी याबद्दल याच्यासाठी सांगितलं, की इतर जे बाकीचे ग्रंथ आहेत ते एकतर फारसीमध्ये आहेत आणि ते दुर्मिळ आहेत. ते सहसा उपलब्ध होत नाही. हा दुर्मिळ ग्रंथ असून आता उपलब्ध झालेला आहे. त्या संदर्भात मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. आता ह्या ज्या तिन्ही व्यक्तिमत्वाबद्दल आपण ज्या नोंदी पाहिल्या, आता याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा येतो, की एवढी सगळी घटना घडली, संभाजीराजांना कैद केलं, त्यावेळेस संभाजीराजे हे बेसावध होते का? हा एक महत्त्वाचा विषय आहे. मसिरे आलमगिरी आणि खाफी-खानाच्या नोंदीनुसार हेरांनी मोगली फौजा येत असल्याची जी बातमी होती, ती संभाजी महाराजांनी दिली होती. पण संभाजी राजांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही आणि संभाजीराजांनी हेरांना ठार मारलं, अशी नोंद मसिरे आलमगिरी आणि खाफी-खानाच्या नोंदींमध्ये दिसून येते. संभाजी महाराजांनी हेरांनी बातमी आणली म्हणून शिक्षा दिली. ह्या ज्या नोंदी आहेत ह्या अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं बऱ्याचशा इतिहासकारांचं मत आहे. त्याचप्रमाणे भीमसेन सक्सेना आणि चिटणीस बखर यामध्ये अशी नोंद आहे, की संभाजी महाराज आणि कवी कलश त्यावेळेस अनुष्ठान करण्यामध्ये व्यस्त होते. अशा प्रकारच्या नोंदी आहेत. ही गोष्ट असू शकते, की संभाजी महाराज यांना अनुष्ठान अ, करण्याची आवड होती आणि ते धार्मिक वृत्तीचे होते. त्याच्यामुळे ती शक्यता काही आपल्याला नाकारता येत नाही. पण त्या अनुष्ठानामुळे ते हेरांच्या बातमीकडे दुर्लक्ष करतील अ, असं काही इतिहासाच्या याच्यामध्ये काही कुठे दिसून येत नाही. पण औरंगजेब स्वराज्यात दाखल झाल्यापासून अ, संभाजी महाराज हे त्याच्याशी यशस्वीपणे झुंज देत होते आणि संगमेश्वर हे जे ठिकाण आहे, हे मुळात दुर्गम ठिकाण होतं आणि त्या ठिकाणाची जी माहिती आहे, ती केवळ जाणकार व्यक्तीलाच असू शकते. त्यामुळे अशा ठिकाणीची माहिती देणारा व्यक्ती जाणकार व्यक्तीच हा फितूर असू शकतो. आणि त्याचे शेख निजाम याच्याशी चांगले हे असू शकतात. अ, आणि त्याच्याशिवाय शेख निजाम हा संगमेश्वर या ठिकाणी अकस्मात येणे शक्य नाही. अशी बऱ्याचशा इतिहासकारांचं मत आहे. त्याच्यामुळे संभाजी महाराजांना कैद करण्यामध्ये फितुरी झाली, हे नक्की आहे. पण फितुरी नेमकी कोणी केली याच्या संदर्भात जरी ठोस संदर्भ नसला, तरी हे जे सगळे पुरावे आहेत, या पुराव्यांच्या आधारे कोणी फितुरी केली असू शकते. याचं आणि कोणाची औरंगजेबाशी जवळीक असू शकते, या आधारे तर्क लावला जातो. आणि होऊ शकतं, की भविष्यामध्ये इतिहास हा वारंवार बदलत असतो. भविष्यामध्ये आपल्याला काही नोंदी सापडतील आणि एखादा ठोस पुरावा मिळून येईल आणि त्या ठोस पुराव्यामुळे आपल्याला कळेल, की नेमकी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी फितुरी कोणी केली. पण तूर्तास अ, या सगळ्या पुराव्यांच्या आधारे जवळीक कोणाची होती आणि कोणी फितुरी केली असू शकते, या संदर्भातले तर्क इतिहासकारांनी मांडलेले आहेत. अ, एवढं बोलतो आणि मी थांबतो. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद अजिंक्य दादा. खरं तर एक वकील ज्यावेळेस इतिहास अभ्यासक होतो, त्यावेळेस प्रत्येक वाक्य हे संदर्भाशिवाय येऊ शकत नाही. आणि मला तरी वाटतं आपल्या जेवढे रोज आपल्याशी जुडणारे आणि ऐकणारे लोक आहेत, तर पहिलं हे अनुबोधन असं आहे, की प्रत्येक शब्दाला इथं संदर्भ देण्यात आलेला आहे आणि संदर्भपूर्ण माहिती आपण आमच्या सर्वांपुढे मांडली. वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ काय असते, कोणत्या काळात ते लिहिले गेले आणि कोणी लिहिले गेले. तितके सविस्तर संदर्भ खरं तर आपल्या या ग्रंथात सुद्धा मिळत नाही. पण ते आज तुम्ही आम्हा सर्वांना सांगितले आणि एक सुंदर माहिती आम्हाला वेगवेगळ्या आयामानं महाराजांना पकडण्यासाठी आणि आपल्या महाराजांचं जे तेजस्वी बलिदान झालं, त्याच्यामागे नेमकं काय कारण असू शकते आणि ती फितुरी कोणामार्फत होऊ शकते. खरं तर बाकी लोकं हे ऐकल्यानंतर कोणीही सहजच आपल्या तर्कबुद्धीचा विचार करून या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकते, की नेमकं काय झालं असेल किंवा कुठून फितुरी झाली असेल.
त्यामुळे इतकं सुसंगतपणे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आता पुढच्या आपल्या वाचनासाठी आपल्याला सर्वांना जुळायचं आहे. तर नवीन लिंक आपल्या वाचनाची आपल्या ग्रुपवर येणार आहे. तर आपण सर्वांनी ती जॉइन करावी. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त राजा शंभू छत्रपती या ग्रंथाचे गेल्या 8 दिवसापासून आपण सर्व वाचन करत आहोत. आज आपल्या वाचनाचं हे 9वं सत्र आहे आणि अ, अनुबोधन आपल्या सत्राचं झालेलं आहे. तर आपण वाचनाला प्रारंभ करत आहोत. काल आपण युवराज शंभूराजांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व काय होतं हे कालच्या प्रकरणात आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आज आपलं 17वं प्रकरण आपण वाचणार आहोत आणि या 17व्या प्रकरणाचं शीर्षक जे आहे ते आहे आदिलशाही बुडाली. समर्थांच्या आज्ञेनुसार शिवाजी राजांचे चालणे ध्यानी बाळगूनच शंभूराजे स्वराज्याचा कारभार चालवित होते. कैलासवासी महाराजांनी दक्षिणीयांची हाती राहावे अशी घोषणा करून मोगली आक्रमणांविरुद्ध दक्षिणी पातशाह्यांची एकजूट केली होती. आदिलशाही, कुतुबशाही आणि हिंदवी स्वराज्य यापैकी कोणावरही औरंगजेबाचं आक्रमण झालं तर ते आपल्यावर आक्रमण आहे असं समजून एकजुटीनं त्याला तोंड द्यावं असा करार करून त्याप्रमाणे त्यांनी आचरणही केलं होतं. शंभूराजे या धोरणाला तडा पडू देत नव्हते. औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हापासून आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याशी शंभूराजांचे सलोख्याचे संबंध राखून होते. या शाया देखील शंभूराजांच्या अंतस्थ रित्या पाठपुरवठा करत होत्या. औरंगजेबाला हे सारं कळत होतं, पण शंभूराजांनी त्याला एवढं जखडून ठेवलं होतं की स्वराज्य नष्ट करण्यापुरता दुसरा विचार त्याला स्वप्नातही सुचत नव्हता. तरीही या 3-4 वर्षात औरंगजेब आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्यावर मधून गुरगुरत होताच. मात्र निर्धारपूर्वक या शायांशी लढा देण्याचे त्यांचं धोरण ठरत नव्हतं. आता मात्र औरंगजेबानं पवित्रा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांचे शहजादे आणि सर्व सेनापती शंभूराजांकडून वारंवार पराभूत झाल्यानं त्या सर्वांचं मनोधैर्य खच्ची झालेलं होतं. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल एक प्रकारचा जबरदस्त न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण झालेला होता. दुसऱ्या एखाद्या कमकुवत आघाडीवर विजय मिळून हा न्यूनगंड दूर होण्याची शक्यता होती. तशी आघाडी होती विजापूरच्या आदिलशहाची आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची. या शाया नष्ट करता आल्या तर एकीकडे आपल्या सेनादलाचा आत्मविश्वास, मनोबल दुपटीनं वाढेल, तर दुसरीकडे दोन्ही शाया पडल्याच्या वार्तेनं हिंदवी स्वराज्याचं मनोधैर्य खच्ची होईल. त्यावर विलक्षण मानसिक दबाव येऊन तोही काबीज करणं शक्य होईल, असा औरंगजेबाचा हेरा होता. त्यानुसार त्यानं पावलं उचलायला सुरुवात केली. शहजादा अकबर दिल्लीकडे निसटून जाऊ नये म्हणून स्वराज्याच्या उत्तर सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आवश्यक तेवढं सैन्य ठेवून औरंगजेबानं मुख्य सैन्याच्या 2 तुकड्या केल्या. पहिली तुकडी शहजादा मुअज्जमच्या नेतृत्वाखाली गोवळकोंड्याकडे रवाना झाली आणि दुसरी तुकडी शहजादा अज्जमच्या नेतृत्वाखाली विजापूरकडे रवाना झाली. त्यात विशेष लक्ष केंद्रित केलं ते विजापूरकडे. विजापूरच्या सिकंदर आदिलशहा यावेळी फक्त 18 वर्षाचा होता. अंतर्गत बंडामुळे हे राज्य तसं मोडकळीस आलेलं होतं. युद्ध छेडण्यासाठी निमित्त पाहिजे म्हणून 30 मार्च 1684 रोजी औरंगजेबानं आदिलशहाकडे कडक खलिता रवाना करून मागणी केली की त्यानं मोगली फौजेला ताबडतोब रसद पुरवावी. शंभूराजांविरुद्ध सुरू असलेल्या युद्धासाठी 5-6 हजार घोडेस्वाराची एक तुकडी ताबडतोब मदतीला पाठवावी. तसंच शंभूराजांना कुठल्याही प्रकारची मदत वा पुरवठा न करता मोगली फौजेला विजापूर हद्दीतून स्वेच्छेने स्वराज्यात घुसू द्यावे. पण आदिलशहा शंभूराजाचा पक्षपाती होता. त्यानं बाणेदारपणे औरंगजेबाच्या मागण्या लाथाडल्या. युद्ध अटळ झालं. शहजादा अज्जमच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोगली सैन्य विजापूरच्या रोखानं चालून आलं. औरंगजेबाची बदललेली व्यूहरचना शंभूराजांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी गुप्तपणे रामचंद्रपंत अमात्य यांना गोवळकोंड्याकडच्या कुतुबशहाकडे रवाना केलं.
विजापूरवरील संकट ते आपणावरील संकट समजून आपण दोघांनी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे, असा शंभूराजांचा सांगावा पंतांनी कुतुबशहाकडे पोचवता केला. कुतुबशहानं त्याला आनंदानं मान्यता दिली. आदिलशाहीसाठी पत्रही त्यानं रामपंतराजवळ देऊन त्याला विजापूरच्या जाण्यास सांगितलं. या पत्रावरून शंभूराजांचं धोरण स्पष्टपणे कळून येतं. ते पत्र असं आलमगीर पातशाह दौलताबादेश आल्यावर त्याने आमच्याकडे एक हेबीस पाठवला. आम्ही छत्रपती संभाजीराजांवर डोळा ठेवून आलो आहोत, तरी आपण आपला फौजफाटा आमच्या मदतीला द्यावा, असा निरोप त्याने दिला. त्यावर आम्ही उत्तर पाठवले की दक्षिणेची पातशाही व आमची पातशाही निराळी नाही. तेव्हा मुघल आपल्यावर चालून आले असता तरी सुद्धा भिलण्याचे कारण नाही. आम्ही पैसे पुरवू. आपण महाराज संभाजी राजांकडे एक पत्र हेजिराबरोबर मुघलांना देऊन फन्ना उडवण्यासाठी घोडदळाची मागणी करावी. आम्ही खासे कंबर कसून गुलबर्ग्याकडे कूच करीत आहोत. तुम्हीही कंबर कसून तयार राहा. संभाजीराजे सज्ज होऊन आले म्हणजे तिघे मिळून मुघलांवर तुटून पडू. संभाजीराजांनी आम्हाकडे रामचंद्र हेबीस पाठवला आहे. त्याने अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या सर्व गोष्टी ऐकून आम्ही त्यास तुमच्याकडे पाठवल्या आहे. ते ज्या गोष्टी सांगतील त्यावर तुम्ही खुश व्हाल. या पत्रानुसार रामचंद्र पंत विजापुरास गेले. त्रिपक्षीय सहाय्याचा करार ठरला. करारानुसार 21 फेब्रुवारी 1685 रोजी मेलगिरीच्या पंडितांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची पहिली तुकडी विजापुराच्या रक्षणार्थ शंभूराजांनी रवाना केली. खासा सिकंदर बादशाह या तुकडीच्या जोहरापूर दरवाजापर्यंत समोर आला. लवकरच कवी कलश व सरनौबत हंबीरराव मोहिते ही 30,000 सैन्यासह पन्हाळ्यावर दाखल झाले. दिनांक 1 एप्रिल 1685 रोजी आजमनं विजापूरच्या परकोटाला वेढा दिला. विजापूरचा गोलाकार परकोट अतिशय भव्य होता. परकोटाची तटबंदी 30 ते 50 फूट उंच आणि रुंदी 20 फूट असून 96 बुलंद बुरुजांनी ती पक्की आवळून धरलेली होती. परकोटा भोवती 40 ते 50 फूट खोल खंदक होता. या परकोटाच्या आधारानं आदिलशहानं आजमशी निर्वाणाची झुंज मांडली. दिनांक 14 ऑगस्ट 1685 रोजी कुतुबशाही सैन्य विजापूरच्या मदतीला धावून आलं. पन्हाळ्यावरून कवी कलशही मराठी तुकड्या मदतीसाठी रवाना करीत होताच. मोगलांनी किल्ल्याच्या आतून आणि बाहेरून जबर मारायला तोंड द्यावं लागत होतं. युद्ध चांगलंच भडकलं. मोगलांचा अंदाज साफ धुळीला मिळाला. 2-3 महिन्यात विजापूर काबीज होईल असा औरंगजेबाचा अंदाज होता. पण 8 महिने झाले तरी अज्जाम विजापूर जिंकू शकला नाही. वेढा लांबतच चालला आणि डिसेंबरात खासे हंबीरराव मोहिते विजापूरच्या मदतीला धावून आले. त्यांनी बाहेरून मोगली सैन्याची भयानक लांडगेतोड आरंभली. औरंगजेबाची छावणी यावेळी सोलापूरला होती. तिथून धान्याच्या आणि दारुगोळ्याचा पुरवठा अज्जमला होत होता. हंबीररावांनी हा मार्ग बंद करून शहजाद्याची रसद तोडून टाकली. सोलापूर, विजापूर दळणवळण बंद झाल्यानं आजम एकाकी पडला. त्यातून धान्य संपल्यामुळे छावणीच्या दुष्काळानं कहर उडवून दिला. उपाशीपोटी किती दिवस लढणार? छावणीतील उंट, घोडे उपासमारीनं मरायला लागली. मोगलांचा रणोत्साह मावळला. आजमनी मराठ्यांची कोंडी केलेली पाहून औरंगजेब धास्तावला. विजापूर विजयापेक्षाही शहजाद्याचे प्राण वाचवणं जास्त महत्वाचं होतं. बादशहानं तातडीनं आजमकडे निरोप पाठवला की वेढ्याचं काम स्थगित करून विजापूरहून माघार घ्यावी. पण आजम जिद्दीला पेटला होता. तो वेढा काढून घ्यायला तयार होईना. त्यामागे एक गुपित होतं. ते म्हणजे नुकताच शहजादा मुअज्जम उर्फ शाह आलम कोकण मोहिमेतून अपयश पदरी बांधून आला होता. त्या पार्श्वभूमीवर विजापूरचा वेढा कामयाब करून दाखवला तर भविष्यात त्याला गादी मिळण्याची शक्यता निश्चितच बळावणार होती. आजमचे अधिकारी वेढा उठवून माघार घेण्याच्या मनस्थितीत होते. पण शहजादा हट्टाला पेटला. नाईलाजास्तव औरंगजेबानं फिरोजजंगला आणि प्रचंड सैन्यासह रसद देऊन पाठवलं. मराठी मारा चुकवीत कसाबसा मुश्किलीनं तो विजापुरी छावणीत दाखल झाला. दिवसा शत्रूशी आणि रात्री भुकेशी झगडणाऱ्या मोगली सैन्यात जीवात जीव आला. पण
वर्ष उलटलं तरी वेड्यात फरक पडला नाही. 15 महिने उलटले. अज्जमला अजूनही यश मिळालं नव्हतं. आता मात्र औरंगजेब अस्वस्थ झाला होता. अज्जमला या वेळात यश मिळावे, यशाचे श्रेय मिळावे अशी बादशहाची हार्दिक इच्छा होती. पण शंभूराजे इथेही त्या इच्छेला आड आले होते. आता आपण स्वतः गेल्याशिवाय विजापूरचा पाडावाचं कार्य साधणार नाही असा विचार करून बादशाह स्वतः सोलापूरहून विजापूरकडे जाण्यास निघाला. 3 जुलै 1686 रोजी तो विजापूरजवळील रसूलपूर येथे पोहोचला. तिथेच त्यानं छावणी ठोकली. त्याच्या उपस्थितीत त्याच्या नेतृत्वाखाली वेढ्याचं काम आता हातगईवर आलं होतं. वेढ्याचं काम रंगात आलं असताना एक दिवस विजापूरचा मुसलमान धर्ममार्तंड एक प्रतिनिधी मंडळ औरंगजेबाला भेटण्यासाठी त्याच्या छावणीत आलं. बादशाहला त्यांनी अर्ज पेश केला. तुम्ही मुसलमान धर्माचे कट्टर अनुयायी आहात. कुराणनं निषिद्ध मानलेल्या आणि धर्ममार्तंडांनी सर्वांना पालन करावे म्हणून जाहीर केलेल्या नियमाविरुद्ध आपण कधीही वर्तन करणार नाही. आपले आचरण कुराणातील तत्वांप्रमाणे असते. अशा स्थितीत आपण आपल्याच मुसलमान धर्माविरुद्ध जे अधार्मिक युद्ध चालवलं आहे, त्याचं समर्थन कसं करू शकता? औरंगजेब ताबडतोब उत्तरला, तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द सत्य आहे. तुमच्या ताब्यातील प्रदेश बळकावण्याची माझी मुळीच इच्छा नाही. पण त्या नत्रद्रष्टा काफरचा बच्चा संभा तुमच्या गळ्यात गळा घालून बसला आहे आणि त्याला तुमचा पूर्ण पाठिंबा आहे. या ठिकाणापासून थेट दिल्लीपर्यंत दरवाजापर्यंत त्यानं इस्लामचा उच्छाद मांडला आहे. त्याला माझ्या स्वाधीन करा. पुढल्या क्षणी मी वेढा उठवेल. शंभूराजांचं मूल्यमापन करताना औरंगजेबानं काढलेल्या या उद्गाराचं विस्मरण घडता कामा नये. शत्रुपक्षानं दिलेलं एक प्रकारचं प्रशस्तीपत्र याला म्हटलं पाहिजे. आदिलशाहीचं रक्षण करण्यासाठी शंभूराजे आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अंतर्गत यादवी आणि फितुरी विजापूरकरांना आतून पोखरण काढत होती. तिच्यावर नियंत्रण ठेवणं शंभूराजांना शक्य नव्हतं. शेवटी होऊ नये तेच झालं. सर्जा खान हा विजापूरचा कारभारी औरंगजेबाकडे फितूर झाला. त्यानं सिकंदर आदिलशहाला शरणागती पत्करण्यास भाग पाडलं. हातात झालेल्या मराठ्यांची तुकडी किल्ल्यातून निमूटपणे बाहेर पडली आणि रविवार 12 सप्टेंबर 1686 रोजी दुपारी 1 वाजता वंशपरागत सिंहासनाचा त्याग करून सिकंदर अली आदिलशाह आपल्या राजवाड्यातून बाहेर पडला. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं त्याचे प्रजाजन अश्रू ढाळीत विलाप करीत उभे होते. आदिलशहाला बादशाहकडे घेऊन जाण्यासाठी राव दलपत बुंदेला आला होता. सालाना 1 लाख रुपयाचे निवृत्ती वेतन मुकर्रर करून सिकंदरला नजरकैदेत ठेवण्यात आलं. दिनांक 19 सप्टेंबर 1686 रोजी विजयी औरंगजेब एका वाहनावर ठेवलेल्या सिंहासनावर बसला आणि शहरातून सोन्या चांदीच्या मोहळा उधळीत जामा मशिदीत गेला. विजापूरचा पाडाव झाल्याबद्दल अल्लाहचे त्यानं आभार मानले. आदिलशाही बुडाली आणि आता औरंगजेबाची महत्वाकांक्षी नजर वळली गोवळकोंड्याकडे, कुतुबशहाकडे. कुतुबशाहीचा ग्रास मिळण्यासाठी आणि त्याची विजयी फौज आगेकूच करू लागली. प्रकरण 8 कुतुबशाहीचा पाडाव. गोवळकोंड्याचा कुतुबशहा अबुल हसन रसिक बादशाह म्हणून प्रसिद्ध होता. गानशास्त्रावरील प्रभुत्वामुळे त्याला तानाशाह म्हणून संबोधले जाई. कुतुबशहानं सर्व कारभार मदान्ना पंत आणि अंकान्ना पंत या 2 बंधूंवर सोपविला होता. दक्षिणेतील अतिशय कर्तृत्ववान वजिरात मदान्ना पंताची गणना होत असे. त्यांनीच पुढाकार घेऊन हिंदवी स्वराज्य आणि कुतुबशहा यांचा समेट घडवून आणला होता. किंबहुना हिंदवी स्वराज्य आणि दक्षिणेतील पातशाह यांना सांधणारा तो एक महत्वाचा दुवा होता. त्यांचे बंधू अकन्ना हेही कर्तृत्ववान. 2 बंधूंची जोडी राम लक्ष्मणागत शोभत होती. कैलासवासी महाराजांच्या काळापासून कुतुबशहाने स्वराज्याशी मैत्रीचे संबंध राखलेले होते. त्यामुळेच औरंगजेब रागावलेला होता. आता शंभूराजांनी आणि आदिलशहाला उघड पाठिंबा देऊन कुतुबशहानं औरंगजेबाला एक प्रकारे आव्हानच दिलं. त्यामुळे कुतुबशाही नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त करून औरंगजेबानं शहजादा मुअज्जम आणि बहादूर खान यांना गोवळकोंड्याकडे रवाना केलं. पण मदान्ना पंतांना जोरदार प्रतिकार करून मोगली फौजांना सडोकी पडो करून सोडलं. मदान्ना आणि अकांना असे तोवर कुतुबशाही जिंकणं अशक्य याची मुअज्जमला जाणीव झाली. अखेरीस फितुरांकरवी 16 मार्च 1686 रोजी मदान्ना पंत आणि अकांना पंत शहजाद्यानं खून पाडला.
त्यांची प्रेते रस्त्यावरून फरफटत नेऊन दहशत उत्पन्न केली. याच वेळी विजापूर वेढ्याचं काम अखेर टप्प्यापर्यंत पोहोचलं होतं. आझमला मदतीची जरुरी होती. त्यामुळे औरंगजेबानं मुअज्जमला विजापूरला बोलावून घेतलं. विजापूरचा पाडाव झाला आणि लगेच सर्व शक्तीनिशी औरंगजेब गोवळकोंड्याच्या किल्ल्यावर चालून आला. 28 जानेवारी 1687 रोजी बादशाह गोवळकोंड्यापासून फक्त 2 मैलावर येऊन थडकला. अबुल हसन तानाशाह किल्ल्यात होता. किल्ल्याला 4 मैलाची लांब तटबंदी असून 87 वर्तुळाकार बुरुजांनी ती ओढून धरलेली होती. प्रत्येक बुरुज 50 ते 60 फूट उंचीचा आणि किल्ल्याला एकूण 8 दरवाजे होते. किल्ल्याभोवती खोल खंदकही होती. 7 फेब्रुवारी 1687 रोजी वेढ्याचं काम सुरू झालं आणि औरंगजेबाला वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. बादशहाचा मुख्य न्यायाधीश शेख उल इस्लाम यानं दक्षिणेतील दोन्ही इस्लामी शाह्यांवर आक्रमण न करण्याचा सल्ला बादशहाला दिला होता. पण बादशहानं तो सल्ला मानला नाही. त्यामुळे शेख उल इस्लामनं विजापूरकरांवरील औरंगजेबाची स्वारी कुराणानुसार बेकायदेशीर आहे असल्याचं जाहीर केलं. औरंगजेबानं मुख्य न्यायाधीशाची त्या पदावरून ताबडतोब हकालपट्टी केली. एवढंच नाही तर त्याला जबरीनं मक्केच्या यात्रेला पाठवून दिलं. त्याच्या जागी काजी अब्दुल्ला ची मोगल साम्राज्यात मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आता कुतुबशहावरील आक्रमणाचा जाहीर निषेध केला. औरंगजेबानं दडपशाही करून त्याचीही उचलबांगडी केली. आता न्यायाधीशपदी नियुक्त झाला तो काजी हैदर. हाच काजी हैदर पूर्वी कैलासवासी महाराजांसाहेबांचा साधा मुन्शी होता. दडपशाही करून औरंगजेबानं निषेधाचा आवाज दडपून टाकला तरी खदखदणारा असंतोष शांत झाला नाही. आता शहजादा मुअज्जमलाही कुतुबशाही बुडू नये असं वाटू लागलं. कुतुबशाहीच्या जासुदांची उंची नजाने देऊन मुअज्जमनी भेट घेतली. मुअज्जमलाही आपल्या मध्यस्थीनं तह होऊ हे युद्ध थांबलं तर गोवळकोंड्याच्या विजयाचा शिल्पकार म्हणून आपलं नाव नोंदवलं जाईल आणि प्रतिस्पर्ध्यावर म्हणजे शहजादा आझमवर मात करता येईल असं वाटत होतं. कुतुबशाह आणि मुअज्जम यांची याच वेळी बोलणी सुरू झाली. अझमचे लोक पाडतीवर होतेच. त्यांनी या दोघांमधील गुप्त पत्रव्यवहार पकडून बादशहाच्या स्वाधीन केला. दिनांक 21 फेब्रुवारी 1687 रोजी औरंगजेबानं मुअज्जमला त्याच्या 4 पुत्रांसह आपल्या छावणीत सल्ला मसलतीसाठी बोलावलं. काही मिनिटं त्यांच्याशी बातचीत झाल्यावर बादशहाच्या काही गुप्त सूचना ऐकण्यासाठी म्हणून वजिरानं त्यांना शेजारच्या खोलीत बोलावलं. खोलीत प्रवेश करताच शहजाद्याला व त्याच्या पुत्राला शिष्टाचारपूर्वक सांगितण्यात आलं की तुम्ही आपल्या तलवारी आमच्या स्वाधीन करा. तुम्हाला शाही हुकमानुसार कैद करण्यात येत आहे. संतापलेल्या औरंगजेबानं हुकूम सोडला. शहजाद्यांना कैदेत असताना आपले केस कापू नयेत वा नखे स्वच्छ करू नयेत. सुग्रात भूषण, शीतलपेय वा नेहमीचा पोशाख धारण करू नये. ज्याला रामदऱ्याच्या घाटात जीवनदान देऊन शंभूराजांनी सोडून दिलं होतं तो शहजादा मुअज्जम आज प्रत्यक्ष त्याच्याच बापानं कोंडला. या भयानक बंदिवासात त्याला 7 वर्ष काढावी लागली. शहजादा आझमचा बंदोबस्त केल्यामुळे अंतर्गत विरोधाची धार बोथट झाली आणि वेढ्याचं काम अधिक निर्धारानं सुरू झालं. 4 महिने उलटले. वेढा सुरूच होता. कुतुबशहाची तिखट प्रतिकारापुढे मोगली मात्र चालेना. 16 मे ची गोष्ट. औरंगजेबाचा लाडका सेनापती फिरोजजंग गोवळकोंडा कसा जिंकता येईल यावर चर्चा विचार करत होता. त्याला एक युक्ती सापडली. याच दिवशी रात्री 9च्या सुमारास तो निवडक शिपायांसह शिडी घेऊन एका बुरुजाजवळ आला. इथले पहारे बेसावध होते. शिड्यांच्या सहाय्याने फिरोजजंगानं आपली काही माणसं तटावर चढविली. तटावरचे पहारेकरी बेसावध होते. पण योगायोगानं एक कुत्रं नेमकं त्याच वेळेस तटावर आलं. तटावरील खंदकात काही प्रेतं पडलेली होती. ती खाण्यासाठी त्या खंदकात उतरायचं होतं. खाली उतरण्याची वाट शोधत असताना कुत्र्याचं लक्ष तटावर चढून आलेल्या अनोळखी पाहुण्यांकडे गेलं. बिचकलेलं कुत्रं त्यांच्या अंगावर मोठमोठ्यानं भुंकू लागलं. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे तटावरील पहारे सावध झाले. त्यांनी मोगलांना हुसकून लावलं. कुत्र्यामुळे एक मोठं संकट टळलं होतं. राजधानीचा बचाव करणाऱ्या या कुत्र्याला दुसऱ्या दिवशी अबू हसननं दरबारात पेश करण्याची आज्ञा केली. शिपाई कुत्र्याला घेऊन आले. अबू हसननं कुत्र्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. हिऱ्यांनी मढवलेला एक गळापट्टा त्या कुत्र्याच्या गळ्यात बांधला. सोनेरी कडा असलेला एक अंगरखा त्याच्या अंगावर पांघरला.
दरबारात कुत्र्याला सिंह तबका म्हणजे 3 पदव्यांचा सरदार हा किताब देण्यात आला. सिंह तबका ची तटावरून मिरवणूक काढण्यात आली. फिरोजजंग ती पाहून चिडत होता, खजील होत होता, कारण तोही सिंह तबका म्हणजेच खान बहादूर जंग या 3 पदव्यांचा मालक होता. गोवळकोंड्याच्या तोफा तोफ मोगलांवर पुन्हा जबर मारा करू लागल्या. युद्ध सुरूच राहिले. मे महिना संपला, जून उलटला, जुलै ऑगस्ट संपून सप्टेंबर महिना सुरू झाला. मोगली छावणी प्रेतांच्या प्रचंड ढिगाऱ्यांनी कुजून गेली होती. अन्नधान्याचा भयानक तुटवडा निर्माण झाला होता. त्याचाच पावसानं कहर मांडला होता आणि सर्व कमी पडलं म्हणून काय, बादशाहच्या अंतःकरणाचा थरकाप उडवणारी बातमी दक्षिणेमधून आली. शहजादा अकबर निर्विघ्नपणे इराणकडे निसटून गेला होता. औरंगजेब क्षणभर गर्भगडीत राहिला. शंभूराजांबद्दल एक सनक त्याच्या मस्तकात चमकून गेली. गोवळकोंडाचा वेढा लवकरच संपवणं भाग होतं. लढून गोवळकोंडा मिळणं अशक्य होतं, असं औरंगजेबाला वाटू लागलं. पुन्हा त्यानं फितुरीचा हुकुमी अस्त्र बाहेर काढलं आणि औरंगजेबाच्या गळ्याला 2 फितूर लागले. शेख निजाम उर्फ मुकर्रब खान आणि दुसरा अब्दुल्ला खान पन्नी. दिनांक 21 सप्टेंबर 1687 रोजी अब्दुल्लाला पन्नीनं रात्रीचा मागचा दरवाजा उघडा ठेवून रहुल्ला खानाला बक्षीसला आत घेतलं. मोगली लोंढा आत शिरला आणि कुतुबशाहीचा पाडाव झाला. आदिलशाही आणि कुतुबशाही हे 2 प्राचीन वृक्ष मोगली महापुराच्या लोंढात उन्मळून पडले. त्यांना वाचवण्यासाठी शंभूराजांनी आटोकाट प्रयत्न केला. बाहेरून शत्रूची रसद मोडून कोंडी केली. छापे घालून जास्तीत जास्त मोगल कापून काढले. वाटा रोखून दळणवळण बंद पाडलं. सर्वात महत्वाचं म्हणजे अकबराला हाताशी धरून उत्तरेत उठाव व्हावा यासाठी प्रयत्न केले. शहजादा अकबर स्वतःला पाचशा गोतीस करून इसवी सन 1681 साली शंभूराजाच्या आश्रयाला आला होता. जवळजवळ 6 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यानं स्वराज्याच्या आश्रयाखाली काढला. शहजाद्याला आश्रय देताना शंभूराजांची अपेक्षा होती की मोगलांचे असंतुष्ट सरदार तसे राजपूत सरदार अकबराला पाठिंबा देतील. त्याच्या साहाय्याने अकबराला दिल्लीच्या पातशाहीवर स्थापन करता येईल. संपूर्ण देशात शेकडो वर्षाच्या गुलामगिरीचं विष पक्क भिनलं असल्यामुळं पराभूत मनोवृत्तीचा एक भयानक न्यूनगंड निर्माण झालेला होता. बादशाहाविरुद्ध उठाव करण्याचं कोणीही स्वप्नातही आणत नव्हतं. राजपुतांपासून केलेल्या अपेक्षा फोल ठरल्या. मोगली सरदार तर नेहमीच कुंपणावरच बसलेले असत. अकबर सामील होतोही आणि नव्हतेही. वारा येईल अशी पाठ फिरवण्याची वृत्ती त्याच्या अंगी पक्की भिनलेली होती. स्वाभाविकच शंभूराजांना एकाकी संघर्ष करावा लागत होता. त्यातून अकबरही कर्तृत्ववान किंवा धाडसी नव्हता. त्याची इच्छा शंभूराजांनीच त्याच्यासोबत उत्तरेत चालावं अशी होती, पण ते शक्य नव्हतं. एकतर उत्तरेत ज्याचा भरवसा धरता येईल असा एकही बलदंड राजपूत शंभूराजांना सापडत नव्हता आणि दुसरं म्हणजे औरंगजेब सर्व शक्तिनिशी स्वराज्याच्या उंबरठ्यावर ठाण मांडून बसला असताना स्वतः स्वराज्याचं रक्षण करणं हे आद्य कर्तव्य होतं. ते करत असताना जमेल तेवढं अकबरासाठी प्रयत्न करणं शंभूराजांच्या हाती होतं आणि हे कर्तव्य त्यांनी पार पाडलंच होतं. इसवी सन 1685 साली शंभूराजांनी आपलं काही सैन्य सोबत देऊन अकबराला उत्तरेकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे अकबराला घेऊन मराठे साल्हेरपर्यंत पुढे सरकले. तिथं शहजादा आजम अकबराला रोखण्यासाठी आला असता घाबरलेला अकबर लढाई न करता पुन्हा कोकणात पळून गेला. पुढील वर्षी औरंगजेब विजापूरच्या वेढ्यात गुंतला असताना शंभूराजांनी पुन्हा अकबराला 10,000 वरून अधिक सैन्यासह उत्तरेकडे रवाना केले. अकबर चाकणपर्यंत आला. येथे मरमहस्त खान त्याच्यावर चालून गेला. भित्रा अकबर पुन्हा पळून आला. अकबरात स्वतःचं धाडस मुळीच नव्हतं. राऊतांप्रमाणे तो वागत होता. अशाही अवस्थेत शंभूराजांनी त्याला भक्कम आश्रय देऊन शेवटपर्यंत औरंगजेबाच्या हाती लागू दिला नाही. 1687च्या फेब्रुवारी महिन्यात राजापूर बंदरातून अकबर इराणकडे निसटून गेला. दुर्गादास राठोडही जोधपूरला परतला. ज्याला पकडण्यासाठी एवढा आटापिटा केला तो बंडखोर शहजादा अकबर सुखरूप इराणला निसटून गेल्याचं कळताच औरंगजेबाची तळपायाची आग मस्तकात गेली. शंभूराजांना खाऊ का गिळू असं त्याला होऊन गेलं होतं. संतापलेल्या औरंगजेबानं इशारा केला आणि मोगली फौजा पुन्हा हिंदवी स्वराज्याच्या वाटेनं दौडत सुटल्या. इथं आपलं आजचं वाचन संपुष्टात आलेलं आहे. कोणाला काही चर्चा करायची असल्यास करू शकता.
इथं आजचं आपलं हे वाचन संपुष्टात आणू. सर्वांना जय शिवराय. उद्या ठरलेल्या वेळापर्यंत प्रमाणे सर्वांनी 8:30 वाजता पुढच्या सत्रासाठी जॉईन व्हायचं आहे. तत्पूर्वी सर्वांना जय शिवराय.